मला आणि आदित्यला तुरुंगात टाकायचा फडणवीसांचा डाव होता. सगळं सहन करून उभा राहिलोय. राजकारणामध्ये फडणवीस राहतील किंवा मी, उद्धव ठाकरेंचा इशारा. असा नडलो की मोदींनाही घाम फुटला. इथे प्रचाराला याच उरली सुरली गुरुमी उतरवतो. उद्धव ठाकरेंचं मोदींसह भाजपला थेट आव्हान. उद्धव ठाकरेंचा हा अहंकार कोण कुणाची जिरवणार येणाऱ्या काळामध्ये समजेल. प्रवीण दरेकरांचं ठाकरेंना प्रत्युत्तर. उद्धव ठाकरे, आम्ही तुमचं आव्हान स्वीकारलं आहे. दिलेल्या आव्हानापासून माघारी फिरू नका. भाजपचे नेते आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंकडून विभाजनाची भाषा. ठाकरे कुणाच्या भरोश्यावर चिथावणी देत आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल. कोण चंद्रशेखर बावनकुळे? त्यांचा राजकीय जन्म अजून व्हायचाय. ठाकरेंवरील टीकेनंतर चंद्रकांत खैरेंसह विनायक राऊतांचा पलटवार. बुटसाट्यांनी खुर्चीसाठी आईच्या खुशीवर वार केले. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल. राज्यकर्त्यांचे 12 वाजले की एक बारामतीला, दुसरा पंचतारांकित शेती करायला, तिसरा नागपुरात जाईल. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल. भुमरेंनी मंत्रिपदाचा गैरवापर करून 6 पेक्षा जास्त वाईन शॉपचे लायसन घेतले. ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख दत्ता गोरडे यांचे गंभीर आरोप. भुमरेंवर कारवाई झाली नाही तर सुप्रीम कोर्टात दाद मागणार. दत्ता गोरडेंची माहिती. शरद पवार विधानसभेला 20 मतदारसंघात तरुणांना संधी देणार. पक्ष सोडून गेलेल्या आमदारांच्या विरोधात युवा नेते मैदानामध्ये उतरणार. शरद पवारांकडून चाचपणी. लोकसभा निवडणुकीतून भाजपने धडा घेतलेला नाही. आपल्याला एकजुटीने काम करावं लागेल. काँग्रेसच्या संसदीय दलाच्या बैठकीमध्ये सोनिया गांधींचं वक्तव्य. पूजा खेडकरची उमेदवारी रद्द. भविष्यात कोणतीही परीक्षा देता येणार नाही. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी यूपीएससी कडून कारवाई. फडणवीस दरेकरच्या माध्यमातून मला उघडं पाडण्याचा डाव रचतायत. मराठा संघर्ष मोर्चामध्ये दरेकरांनीच फूट पाडली. मनोज जरांगे यांचा आरोप. अमोल मिटकरींच्या तोंडाला मुळव्यात, त्याला कुत्र्यासारखं मारणार. मनसे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळ दुनबळे यांची जाहीर धमकी. तुला कुत्र्यासारखं, तुला बोललोय ना, कुथवणार म्हणजे कुथवणार, तुला तुडवणार, तुला कुत्र्यासारखा मारणार, कुत्र्यासारखा. समजलं? भुंकणारं कुत्र कधी चावत नसतं. एका बापाची औलाद असेल तर त्याने समोर यावं. अमोल मिटकरींनी दुनबळेंना आव्हान दिलं. महाराष्ट्र असेल तर त्या कर्णबाळ्याला, तो एका बापाची औलाद असेल ना, त्यानं समोरासमोर येऊन हरामखोरांनी माझ्यासोबत भिडावं. त्याच्यामुळे यांनी अवकातीतच राहावं. मिटकरींना तुडवा नाहीतर पदमुक्त करणार. कर्णबाळ दुनबळेंच्या चिथावणीनंतर मनसे कार्यकर्त्यांकडून गाडीची तोडफोड. तर अकोल्यामधील मिटकरींच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली. मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी अकोल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, सौरभ भगतसह 3 अटकेत. प्रकृती ठीक नसल्यामुळे साबळेंवर रुग्णालयामध्ये उपचार. जय मालोकरच्या मृत्यूला कर्णबाळ दुनबळे जबाबदार. मिटकरींचा आरोप. तर मृत्यूचं भांडवल नको, दुनबळेंचं उत्तर. अजित पवार नवे विष्णुदास. वेषांतर केलेल्या दादांच्या परवानगीसाठी शहांनी सीआरपीएफला कळवलं. अजित डोभाल सुद्धा कटामध्ये सहभागी असू शकतात. संजय राऊतांचा आरोप. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेषांतर नवीन विषय नाही. जुने संदर्भ घ्यायचे असतील तर सिल्वर ओकवर जाऊन विचारा. नितेश राणेंचं प्रत्युत्तर. टोयोटा किर्लोस्कर मोटर छत्रपती संभाजीनगरमध्ये 20,000 कोटींची गुंतवणूक करणार. 24,000 रोजगार निर्माण होणार. टोयोटाने महाराष्ट्राची निवड केल्यामुळे आनंद. फडणवीसांची प्रतिक्रिया. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेशन दुकानामधील धान्य वाटप बंद. नागपूर, रत्नागिरी, अमरावती जिल्ह्यातील ई पॉश मशीन बंद. 80 ते 85% धान्य वाटप नाही. पुण्यासह कोकणामध्ये पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. किनारपट्टी भागामध्ये वेगवान वारे देखील वाहण्याची शक्यता.